भाई आगे बढ़ो, भाई आगे बढ़ो, भाई आगे बढ़ो, आगे बढ़ो। नमस्कार ताई, पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आपण सजग आहात, काय सांगाल? मी पुन्हा लोकहिताच्या करिता मी पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी मी सज्ज झालेली आहे आणि मी आपला फॉर्म सुद्धा आता सबमिट करायला जात आहे। ताई, आपण मागच्या काळाला खूप सारे विकास कामे केलेले आहेत, आणखी कोणते विचार मुद्दे घेऊन या निवडणुकीला आपण उभे राहणार आहात? आपल्याकडे आपला विचार मुद्दा एक आहे की आता गोरगरीब लोक इलेक्ट्रिकच्या बिलनं हालाकीत झालेले आहेत। 10,000 ज्याचा इन्कम सोर्स आहे त्याला आपण त्यांच्या घरावर सोलरचं आपण पॅनल देणार आहोत आणि तेही आपल्या जनतेच्याच पैशातून देणार आहोत, जो टॅक्स मधून जो पैसा येते त्याच्यामधून। हा एक विषय झाला, त्यानंतर खूप सारे विषय आणखी आहे कणांची। आपल्याकडे जे विषय आहे प्रलंबित पडलेले 2020 मध्ये कोरोना आल्यामुळे सगळे काम प्रलंबित पडलेले होते आणि आपल्याला सीओ सुद्धा आपल्या काळामध्ये 20 सीओ मिळाले होते। ते सीओ नसल्या कारणाने आपले काम पूर्ण प्रलंबित पडले होते, पण आपल्याला जेव्हा स्थायी सीओ मिळाला, आपण बाजाराचा प्रस्ताव पाठवला, आपण शमशानघाटचा प्रस्ताव पाठवला, अनेक विकासाच्या कामाचे प्रस्ताव आपण पाठवले आहे, ते प्रगतीपथावर आहे आणि मी आल्याबरोबर ते मार्गी लावणार आहे। काय सांगाल, आपले जे मतदार बंधू आहे ते मागच्या वेळेला त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला आणि आपण त्या विश्वासावर खरे उतरले आहात, या वेळेला आणखी काय एक मत आपलं? आजही आपले जे मतदारसंघ आहे ते आपल्या सोबत आहे आणि आपण त्यांच्या विश्वासावर खरे उतरणार आहोत। काय एक प्रेमा संदेश असणार आहे सर्व जे मतदार बंधू आहेत त्यांना? काय प्रेमा संदेश असणार? मी त्यांना संदेश देत आहे की सगळ्या पक्षाकडे बी फॉर्म आहे, माझ्याकडे जो बी फॉर्म आहे हा जनतेचा बी फॉर्म आहे। माझ्याकडे जे 28,000 लोकसंख्या आहे, हा 28,000 लोकांचा मला आशीर्वाद आहे आणि त्यांचा मला बी फॉर्म आहे।